कोणती संख्या येणार आहे हा भाग पाहणार आहोत। तर हा भाग देखील बुद्धिमत्तेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याला फार विचार करावा लागतो, तर्क लावावा लागतो की नेमकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे। तर आजही या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला एका चौरसामध्ये तुम्हाला या ठिकाणी 9 भाग करून दिलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये तुम्हाला एक संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। कुणाला सांगता येईल का प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? कोण सांगेल? हां, ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस काय करायचं? आपण सुरुवातीला ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहून ठेवायच्या। काय करायचं? मग सर्वात लहान संख्या कोणती आहे? 13. 13 नंतरची कोणती आहे? 29. 29 नंतर कोणती आहे? 29. 29 च्या नंतर कोणती आहे? 37. 37 च्या नंतर कोणती आहे? 43. 43 च्या नंतर कोणती आहे? 53. आणि 53 च्या नंतर कोणती आहे? 61. आणि 61 च्या नंतर कोणती आहे? 71. आता ह्या सगळ्या संख्यांचा जर आपण सहसंबंध पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या सगळ्या संख्या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या। शाबास, मूळ संख्या आहे। आता पहा 13 आणि 19 ह्या दोन मूळ संख्या आहेत, तर ह्या दोन संख्यांच्या मध्ये एक मूळ संख्या आहे कोणती? 17. कोणती आहे? 17. ह्या दोन्हीच्या मध्ये कोणती आहे? 17. 19 आणि 29 यांच्यामध्ये एक मूळ संख्या आहे कोणती? 23. कोणती आहे? 23. त्यानंतर 29 आणि 37 यांच्यामध्ये कोणती आहे? 31. त्यानंतर 37 आणि 43 यांच्यामध्ये कोणती आहे? 41. त्यानंतर 43 आणि 53 यांच्यामध्ये कोणती आहे? 47. 51 नाही, 51 या संख्येला 3 ने भाग जातो। त्यानंतर 53 आणि 61 यांच्यामध्ये कोणती संख्या आहे? 59. राईट, 59. आणि 61 आणि 71 च्या मध्ये 67. म्हणजे ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि प्रत्येक दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक मूळ संख्या दडलेली आहे। आता 71 च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 73. काय घ्यायचं समजा आपल्याला? 73. आपल्याला काय वाटतं? 71 च्या नंतरची मूळ संख्या आपण लिहिली म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं आणि पर्याय सुद्धा या ठिकाणी या दिलेल्या संख्यांचा क्रम असा आहे की दोन संख्यांच्या नंतर परत एक मूळ संख्या सांगितलेली आहे। मग 73 च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 79. 79 हे उत्तर बरोबर आहे। मग 79 पर्याय क्रमांक किती आहे? 4. त्याला राईट करा। कळालं सगळ्यांना? कधी कधी आपली जमनिंग काय होते की 71 च्या नंतरची आपण मूळ संख्या पाहतो, पर्याय क्रमांक दिलेला आहे, आपण त्यालाच काय करून टाकतो? राईट करतो। आपल्याला असं वाटतं नाही आपलं उत्तर बरोबर आलं, परंतु या ठिकाणी परत दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक मूळ संख्या या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? 19. समजलं सगळ्यांना? हो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे उदाहरण पाहणार आहोत। या ठिकाणी फलकावर तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे। एक चौरस या ठिकाणी दिलेला आहे, चौरसाचे 9 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक चौरसामध्ये तुम्हाला एक संख्या या ठिकाणी दिलेली आहे। आपण एक नियम ठरवून दिलेला आहे की ज्यावेळेस अशा पद्धतीने संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस आपण काय करायचं की चढत्या क्रमाने सगळ्या संख्या अगोदर काय करायच्या? लिहून घ्यायच्या आहेत। आपण काय करूयात? सर्व संख्या चढत्या क्रमाने लिहूया। सर्वात लहान संख्या कोणती आहे? 11. 11 च्या नंतर कोणती आहे? 12. 12 च्या नंतर कोणती आहे? 14. 14 अगदी बरोबर। 14 नंतर 17. 17 नंतर 21. 21 नंतर